मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. काय सांगाल साहेब, भाजप आणि शिवसेनेत जवळपास 8 ते 9 बैठका झाल्यात, मात्र भाजप शिवसेना युतीला आकार मिळत नाही. बघा, ते आकार लवकर मिळावा किंवा आमची युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पहिल्या दिवसापासून आहोत. आम्ही पहिलं पाऊल पुढं टाकलं की भाजपने आमच्याबरोबर बोलणी करून युतीचा तिढा सोडवावा, आणि तो प्रयत्न आमचा आजही कंटिन्यू आहे. आम्ही स्वतःहून त्यांना फोन करून विचारतोय कधी करायची बसायचं, कधी बोलणी करायची. त्यांच्याकडून त्यांच्या अंतर्गत असलेल्या बैठकामुळे हा उशीर ते करतायत. परंतु आता वेळ दवडण्यात अर्थ नाही. आज जर काही तासाभराबाद जर युती झाली तर ती युती होईल, नसतात ही युती तुटेल या टोकाला आम्ही गेलेलो आहोत. तुम्ही एवढी सगळी सकारात्मकता दाखवताय, तुम्ही जे आहे ते पुढे पाऊल टाकताय, मात्र भाजप एवढं अडून का पाहते तुम्हाला? भाजपने जे काही त्यांच्या कार्यकर्त्याचा त्यांच्याकडे जो असलेला ओढा आहे किंवा इन्कमिंग केलेली आहे, त्यामुळं त्यांनासुद्धा अडचण आहे की तिकीटं कुणाला द्यायची आणि कोणता वार्ड सोडून घ्यायचा आहे. प्रत्येक पक्षाला असतो, त्यांनाही आहे. परंतु त्याच्यामुळं जर युतीची बोलणी लांबत असेल तर त्याचा परिणामसुद्धा बंडखोरीवर होऊ शकतो. कार्यकर्ते या पक्षातले त्या पक्षात जाऊ शकतात, म्हणून याची काळजीसुद्धा त्यांना घ्यावी लागेल. त्याचबरोबर भाजपात चर्चा अशी आहे की जे राजकीय नेते आहेत त्यांच्या नातेवाईकांना तिकीट द्यायचं का नाही, याहून जी त्यांचा तिढा सोडत नाही असंही बोललं जाते. हे बघा, प्रत्येकाची वेगवेगळी पॉलिसी असते. पक्ष दरवेळेला आपली पॉलिसी बनवत असतो, तोडत असतो. कधी काळी त्यांच्याकडे बी वयाची मर्यादा टाकली होती, तरी अनेक लोकांनी इलेक्शन लढले. नाही लढले अशातला काही भाग नाही. यानंतर रिटायर होणार, कोणी रिटायर झालेलं मला दिसत नाही. म्हणून जे ते बोलत आहेत ते काही ठिकाणी अंमलबजावणी त्याची होते, कधी नाही होत. म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय हा काय आमच्या पक्षाला किंवा इतरांना लागू होईल असं काही नसतं. सर, तुम्ही भाजपकडे किती जागांचा प्रस्ताव दिला आणि त्यांचं काय म्हणणं आहे? आम्ही त्यांना 41 जागाचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी आणखीन आम्हाला काही ऑफर दिलेली नाही. त्यांची ऑफर आता थोड्या वेळात येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण बघितलं तर उद्या शेवटचा दिवस आहे, जे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. म्हणजे तुम्ही वाट कधी पाहणार आहात? आम्ही वाट पाहत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला फॉर्म भरायला सांगितलेलं आहे. जेव्हा त्यांचा प्रस्ताव आला तर ठीक, नसता आम्हाला स्वतंत्र लढावं लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं इथलं जे मैदान होतं ते तब्बल 5 ते 6 दिवसासाठी बुक केले. भाजप शिवसेनेची अडचण करण्याचा प्रयत्न सुरू आहे? नाही, भाजप सेनेची आमची काय अडचण करणार आहे? मैदानं भरपूर आहेत आमच्याकडं. परंतु ते सांस्कृतिक मंडळाला एक वेगळं वजन आहे. त्यामुळे तिथं आम्ही सभा घेऊन यासाठी त्यांनी जे काही आडवा दांडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आता आम्हाला त्यांना आव्हान आहे, त्यांना सांगणं आहे की तुम्ही हे 5-6 दिवस जे बुक केले ना, ते 5-7 दिवस तुम्ही सभा घेऊन दाखवा. आणि एकदा दाखवाच की तुमचा कोण नेता येतो आणि कोण सभा घेतोय. कोणी येणार नाही, कोणी सभा घेणार नाही. हे फक्त ही स्टंटबाजी, ढोंग आहे. तर माहिती अशी मिळते की उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. संजय राऊत सुद्धा येतील. उद्धव साहेब येतील का नाही माहीत नाही, पण संजय राऊतने तरी यावं अशी किमान अपेक्षा आम्हाला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे रशीद मामूंना जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश दिला होता, मात्र त्यांना तिकीट भेटतं का नाही असं चर्चा सुरू आहे. थेट जे आहे ते खैरे मलिक त्यांना तिकीट देणार नाही. आता ते काय बोलले, त्यांच्यामध्ये काय भांडणं चाललेत मला माहीत नाही. परंतु उबाटा मामू झालेला आहे, आणि म्हणून त्यांना तिकीट नाकारणं त्यांना आता शक्य होणार नाही असं एकंदर चित्र दिसतंय. जे मुस्लिम बहुल प्रभाग आहेत त्यात तुम्ही मुस्लिम उमेदवारांना उमेदवार देणार आहेत? आमच्याकडे चांगले जर कोणी आलं कॅन्डिडेट जे राष्ट्रप्रेमी आहेत, भारतावर प्रेम करतात, त्यांचा निश्चित विचार करू. तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे तुमचा मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी, त्यांनी स्वतंत्र 100 जागांची घोषणा केली, 18 उमेदवारसुद्धा जाहीर केलेत. खरं तर त्यांनी तुम्हाला प्रस्ताव दिला होता, भाजपला सुद्धा प्रस्ताव दिला होता. त्यांनी आता काय निर्णय घ्यायचा आहे त्यांचा भाग आहे. काल त्यांनी 18 उमेदवारची यादी जाहीर केलेली. आता 100 लढवतात, किती लढवतात आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही. आपण बघतो आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते. ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या वतीनं भाजपकडे 41 जागांचा प्रस्ताव पाठवला आहे, आणि त्यावर सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही स्वतंत्र महानगरपालिका निवडू असा इशारासुद्धा मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.